आजचा दिवसही राजकीय घडामोडींच्या अत्यंत महत्त्वाचा ठरला। काल राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना राजकीय भूकंपाचे धक्के बसले, तर आज महाविकास आघाडीसह मनसेला धक्के आणि हादरे बसलेत। इतकंच नाही तर महायुतीतलं जागा वाटप आणि राष्ट्रवादी शिवसेनेतील संघर्षाचीही ठिणगी आपण पाहणार आहोत। मात्र सुरुवात महाविकास आघाडी आणि वंचित आघाडीतल्या संघर्षाची, 4 प्रमुख नेत्यांच्या आणि 5वी बैठक खुद्द शरद पवार उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडीची एंट्री झालेली नाही। त्यामुळे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर आगपाखड करत महाराष्ट्राची नेते मंडळी वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप करत थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनाच पत्र लिहिलंय। आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर काय भाष्य केलंय प्रकाश आंबेडकरांनी, पाहूयात। या जागा वाटप होत नाहीये त्याचं सगळ्यात मोठं कारण वंचित बहुजन आघाडी नाही। काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये 10 जागेंवरनं मतभेद आहेत। 5 जागा अशा आहेत की ज्याच्यावरती शिवसेना, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि NCP शरद पवार यांच्यामध्ये शेअरिंग होत नाही। कोणाला द्यायचं, 5 जण त्या जागा मागतात आहेत, एकही जण सोडायला तयार नाही। त्यांचा समझोता होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। संजय राऊत मीडियाशी असताना खोटं ब्रीफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत। वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल त्यावेळेस त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणते की बा आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमचं मिटवा। काँग्रेस आणि वंचित यांच्यामधला तरी समझोता आपण असणारा पुढे घेऊन जाऊ। त्यामुळे आम्ही असणारा स्टेट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांना माझ्या सहीचं असणारं पत्र मी त्या ठिकाणी पाठवलं। ती सगळी हकीकत त्याच्यामध्ये नमूद केली, परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। प्रकाश आंबेडकरांच्या याच वक्तव्याला अनुसरून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहूया आपल्या पोल सेंटरवर। आपला आजचा दुसरा प्रश्न, महाविकास आघाडीत 15 जागांवरून मतभेद, आंबेडकरांचं हे वक्तव्य वंचित महाविकास आघाडीवर या वक्तव्याचा परिणाम होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपावर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी थेट संजय राऊतांनाच टार्गेट केले। यामुळे संतापलेल्या राऊतांनी मी काय खोटे बोललो ते स्पष्ट करावे अशी मागणीच आंबेडकरांकडे केली आहे। जागा वाटपाच्या चर्चा महाविकास आघाडी ट्विटरवर, फेसबुकवर आणि काय म्हणतात ते व्हॉट्सअपवर कधीही कोणताही आघाडीतला प्रमुख पक्ष अशा प्रकारची चर्चा जे आघाडीचे घटक आहेत ते समाज माध्यमांवर करत नाही। मी काय खोटं बोललो हे त्याने स्पष्ट केलं पाहिजे। त्यांनी एक यादी दिली, त्या यादीतल्या 4 जागा त्यात माननीय शरद पवार होते त्या बैठकीला, उद्धव ठाकरे साहेब होते, बाळासाहेब थोरात होते। मी सोडून द्या, मी खोटं बोलतो, पण 4 जागांचा प्रस्ताव आम्ही दिलाय की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे? महाविकास आघाडीच्या वरमावर बोट ठेवल्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणांनाही जात प्रमाणपत्राच्या प्रकरणावरून डिवचलं। आंबेडकरांनी नवनीत राणांना काय इशारा दिलाय ते पाहूयात।
सगळं याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत. मी जसं म्हणालो की त्यांचं आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे, मानसिकता केली पाहिजे. कारण का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही. तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी मुलुंड कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्र सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि 420 अनगव्हर्नमेंट फ्रॉडुलंट पेपर निर्माण करणं अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती लागलेले आहेत. आंबेडकरांच्या या टीकेवर नवनीत राणांचे आमदारपती रवी राणा यांनीही सावध प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. प्रकाश आंबेडकर सदैव हे आमच्या हृदयामध्ये राहील. मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो. ते मोठे असल्यामुळे ते आम्हाला काही बोलू शकतात. तरी प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला कधी बोलवावं, कधी बोलून सांगावं की कुठं आमचं चुकलं, कुठं आमचं चुकीचं काम आहे, कशामुळं आम्ही अंदर जाणार आहे, काय चुकी केली आम्ही, हे जर आंबेडकर साहेबांनी सांगितलं तर मी नक्कीच त्यांनी सांगितलेल्या निर्देशाचं पालन करेन. आता हे झालं महाविकास आघाडीचं. पण सध्या वाटायला तरी तटस्थ असणाऱ्या मनसेत सुद्धा बऱ्याच घडामोडी झाल्या. एकीकडे राज ठाकरे आज मुंबई दौऱ्यावर होते, पण बातमी खरी आली ती पुण्यातून. पुण्यातील राज ठाकरेंचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी एक पत्र लिहून राज ठाकरेंची साथ सोडली, तेही अत्यंत ड्रॅमॅटिक पद्धतीने. सकाळी सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या फोटो पुढे वसंत मोरे नतमस्तक झालेले असे फोटो त्यांनी पोस्ट केले. मनसेला राम राम करत एक भले मोठे पत्रही लिहिले. अनेक काळापासून वसंत मोरे पुण्यातील पदाधिकारी नेत्यांवर नाराज होते. त्यांनी अनेकदा उघडपणे नाराजीही व्यक्त केली. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर पक्ष नेतृत्वाने देखील कारवाई केली होती. पण खरी गोम ही लोकसभेच्या निवडणुकीवरूनच दिसते. मनसेने साईनाथ बाबर यांना उमेदवारी देण्याचे संकेत देताच वसंत मोरेंची घालमेल दिसू लागली होती. ते एकदा शरद पवारांच्याही भेटीला गेले होते. अखेरीस मोरेंच्या संतापाचा कडेलोट राजीनाम्यात झाला. वसंत मोरे कुठल्या पक्षात प्रवेश करणार याबाबत उलगडा झालेला नसला तरी पण आगामी लोकसभेत आपण उमेदवार असू हे त्यांनी आज स्पष्ट केले. पाहूयात. तुम्ही आत्ता का मला फोन करताय? मग एवढ्या दिवसामध्ये माझी तरफड तुम्हाला लोकांना कळली नाही का? म्हणजे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही, कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय. आणि मग जे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत, ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले, त्या लोकांना दाबण्याची कामं होतात, त्या लोकांना त्रास दिला जातो. गेल्या दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे, पक्ष संघटनेने निवडणूक नाही लढवली पाहिजे, यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल सामान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही. आता पुढची जी बातमी आहे तिला इशारा म्हणायचं की धमकी. आज ठाण्यात अजून एक घडामोड बघायला मिळाली आणि तीही महायुतीत. कालच मुख्यमंत्र्यांचे शिलेदार विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या बारामतीतून त्यांच्या पत्नीच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आणि महायुतीत बंडखोरीचे सिग्नल दिले. हे बघता आज अजितदादांच्या राष्ट्रवादीने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच नव्हे तर त्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदेंनाही इशारा देऊन टाकलाय. श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून पुन्हा लोकसभा लढवणार आहेत आणि काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना इशारा तो बघूया. शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल दिल्या. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं
अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे, तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो. जेव्हा एखादा इच्छुक किंवा एखादा उमेदवार किंवा एखादा पदाधिकारी अशा जेव्हा माईक समोर येऊन किंवा मीडिया समोर येऊन बोलतो, तर त्याची दखल माननीय मुख्यमंत्री साहेब घेत असतात आणि त्यांनी ती दखल सुद्धा घेतलेली आहे आणि त्यांना बोलून त्यांच्याबरोबर योग्य ती चर्चाही करतील. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्यावर टीका करताना जर खालच्या पातळीवर टीका केली, हा अधिकार आपल्याला दिलेला नाही. पक्षाच्या अंतर्गत युतीमध्ये महायुतीमध्ये असताना अशा टीका करणं योग्य नाही. काही टीका काही लोकांनाच करताना शोभा देतात. राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर आता जाऊयात वंचित महाविकास आघाडीच्या प्रश्नाकडे, जो आम्ही तुम्हाला विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया मीडिया सेंटरवर पाहूयात. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. महाविकास आघाडीत 15 जागांवरून मतभेद असल्याचं आंबेडकरांचं वक्तव्य. वंचित महाविकास आघाडीवर या वक्तव्याचा परिणाम होईल असं वाटतं का? सोशल मीडियावर प्रतिक्रिया बघूया. यूट्यूबवरून गौरी शेडगे, वंचित ही भाजपाची बी टीम आहे, महाविकास आघाडीने त्यांना बरोबर घेऊ नये. यूट्यूबवरून मालोजी दराडे, वंचितने स्वबळावर लढावे, ते फायद्यात राहतील. यूट्यूबवरून देव, प्रकाश आंबेडकर मुद्दामून संभ्रम पसरवत आहेत. फेसबुकवरून बाळू कुडके, वंचितने जास्त जागांचा हट्ट सोडावा आणि जिंकता येतील अशा जागा घ्याव्यात. फेसबुकवरून निलेश निमसे, 100% परिणाम होईल. गेल्या वेळी चव्हाण, सुशील कुमार, खैरे अशा 10 ते 15 जागा वंचितमुळे पडल्या, त्यामुळे आंबेडकर आघाडीमध्ये असणं महत्वाचं आहे. वंचित महाविकास आघाडीच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया. महाविकास आघाडीत 15 जागांवरून मतभेद असल्याचं आंबेडकरांचं वक्तव्य, ह्याचा परिणाम वंचित महाविकास आघाडीवर होईल का? एकूण 20,000 मतं यूट्यूबवर. 61% लोकांनी होय म्हटलंय, 39% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. एकूण 70% लोकांनी होय म्हटलं, 31% नाही. फेसबुकवर 47% होय म्हटलंय, 53% नाही. एक्सवरून 54% होय म्हटलंय, 46% नाही. अवघ्या काही दिवसांवर आलेली लोकसभा निवडणूक देशाच्या राजकारणासाठी जितकी महत्वाची आहे, त्यापेक्षा जास्त महत्वाची आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. स्पेशली महाराष्ट्रातील 2 शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी तर ही निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे. आज महाराष्ट्रात सगळेच प्रमुख पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले. यांच्याशिवाय छोट्या मोठ्या पक्षांनीही तयारी केली आहे. त्यातले 6 पक्ष 2 प्रमुख गटात आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती, तर काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या पक्षांची महाविकास आघाडी. तर वंचित बहुजन आघाडी आणि MIM सह स्वाभिमानी शेतकरी संघटना रासप हे सगळे वेटिंगवर आहेत. त्यातल्या वंचित आघाडी आणि MIMनं गेल्या निवडणुकांमध्ये केलेलं डॅमेज यावेळी टाळण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. असं असलं तरी वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये 5 बैठकांनंतरही कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही असं दिसतंय. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीचीच पोलखोल करायला सुरुवात केली आहे. तर तिकडे महायुतीतही राष्ट्रवादी आणि शिवसेनेत संघर्ष सुरू झालाय. बारामतीतून सुरू झालेला संघर्ष ठाण्यात पोहोचलाय. विनेबिलिटी हाच उमेदवारीचा निकष असं म्हटलं तरी पक्षाला बाजूला सारून तर तडजोड होऊ शकेल का? ज्याला ती जमेल तीच आघाडी 48 जागांचं कोडं खरंच सोडू शकेल आणि हे करण्यात कोणाला यश येतं
हे अवघ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.